नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। कौसडीमध्ये गोवंश हत्येचा मोठा पर्दाफाश। पोलिसांच्या छाप्यामध्ये तब्बल 7,45,000चा मुद्देमाल जप्त। 11 बैलांची कत्तल उघडकीस। जिवंत जनावरे, वाहन आणि धारदार शस्त्रांसह दाम्पत्याविरुद्ध गुन्हा। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गोवंश हत्येची माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकून 7,45,000चा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी अब्दुल रहमान अब्दुल करीम कुरेशी आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौसडी बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहितीदारात मार्फत संबंधित व्यक्ती त्यांच्या राहत्या घरी गोवंश हत्या करीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानंतर पोलीस पथकाने पंचाच्या उपस्थितीमध्ये दुपारी सुमारे 12:30 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला। छाप्यामध्ये एक जिवंत गाय, एक जिवंत बैल, 11 बैलांचे कापलेले मुंडके, कातडी, शेपटे व खूर, गोवंश वाहतुकीसाठी वापरले जाणारे टाटा छोटा हत्ती वाहन तसेच 5 सुऱ्या व 2 कुऱ्हाडी असा एकूण 7,45,000चा मुद्देमाल आढळून आला। सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला। यावेळी संशयितांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल रहमान कुरेशी याच्यावर यापूर्वी देखील बैल चोरी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला असून ते प्रकरण परभणी जिल्ह्यामध्ये चांगलेच गाजले होते। त्या प्रकरणात चोरी केलेल्या बैलांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी पाठविल्याचा आरोप होता। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा संबंधित आरोपी चर्चेत आला आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश जटाळ यांनी केली। कारवाईसाठी हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ कोकाटे, पोलीस शिपाई प्रकाश मोरे, संगसेन कांबळे आणि गजेंद्र धरणे यांनी सहकार्य केले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।